अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी आपल्यासोबत घडत असतात। बऱ्याचशा अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं। बऱ्याचशा अडचणी आपल्यासोबत घडत असतात। या अडचणी संकटे तुमच्यासोबत जर घडत आहेत का, मग हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच असणार आहे। बघा, मनासारखी नोकरी मिळत नाही का, मुलाचे लग्न जमत नाही का, पैशाची सतत कमतरता भासत आहे, प्रत्येक कामात अपयश येत आहे, घरातील कटकटी, भांडणे, नवरा बायकोमधील वादविवाद यासारख्या असंख्य संकटे जर तुमच्यासोबत, अडचणी जर तुमच्यासोबत घडत असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता नक्की पहा, ज्याच्यातून की तुम्हाला काहीतरी याच्यात कोणते तरी उपाय तुम्ही करचाल बघून आणि त्याची प्रचिती आणि त्या उपायाच्या प्रभावाने तुमच्या जीवनात आनंदही आनंद होणार आहे। तर ती सेवा कोणती आहे, कोणत्या सेवा केल्याने आपल्या जीवनातील संकटे नाहीशी होतील, आपल्या जीवनातील अडचणी नाहीशी होतात। बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला शिक्षण तर खूप झालेलं असतं, खूप सारे आपण शिक्षण केलेलं असतं, पण आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही। जी आपल्याला नोकरी हवी आहे ती मिळत नाही, किंवा कुठे नोकरी मिळाली तर पेमेंट कमी मिळत असतं। अशा सारख्या अडचणी आपल्याबाबत घडत असतात। नंतर मुलींचे लग्न जमत नाही, लग्नासाठी स्थळ तर खूप येतात पण लग्न जमत नाही, काही ना काही त्याच्यात अडथळे येत असतात। त्याचबरोबर सतत घरामध्ये पैशाची कमतरता भासत असते। आता बघा, काम करत असल्यास पगार तर येतच असतो, पण तो पगार आलेला कुठे जातो कुठे नाही हे सुद्धा कळत नाही। इथपर्यंत सुद्धा आपल्याला अडचणीला सामना करावा लागत असतो। त्याचबरोबर कोणतं जरी काम तुम्ही हाती घेतलं तर ते काम पूर्णपणे व्हायच्या आतच काहीतरी मध्येच विस्कळीत घडलं जातं आणि ते काम रद्द होतं। प्रत्येक काम जे आपण हातात घेतलं त्या कामामध्ये आपल्याला सतत अपयश येणं याच्या सुद्धा मागे खूप मोठं कारण असतं। त्याचबरोबर या सर्व अडचणीमुळे आपल्या घरामध्ये सतत कटकटी होतात, वादविवाद होतात। नवरा बायकोचे म्हणा, सासू सासूनाचे म्हणा, मुलींचे म्हणा, किंवा आई मुलांचे, वडील मुलांचे, असे बरेच साऱ्याच्या वादविवाद होत असतात, कटकटी होत असतात, भांडणं होत असतात। आणि या सर्व कारणांमुळे आपल्या घरातील वातावरण हे खूप विस्कळीत होत असतं। आपल्या घरातील सतत म्हणजे वादविवाद होत असतात आणि आपल्या घरातील सुख, शांती, समाधान हे नाहीसं होतं। आपल्यातील घरातील लक्ष्मी माता ही काढता पाय घेत असते या सर्व कारणांमुळं। मग हे सर्व जे काही कारण आहे तर त्याच्यावर उपाय काय करायचा आहे, तर आज मी तुम्हाला प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे। बघा, हा जर उपाय तुम्ही श्रद्धेने, अंतःकरणाने जर केला तर नक्कीच तुम्हाला याची छान अशी प्रचिती येईल, छान असा अनुभव येईल। आणि तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्ही स्वतः कमेंटद्वारे सांगचाल की मला या सेवेने इतका मोठा अनुभव आला। तुम्हाला मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते की ही जर सेवा तुम्ही केली तर 100% काय 101%, 1000% तुम्हाला सांगते याची प्रचिती तुम्हाला नक्की येणार, याची फलश्रुती तुम्हाला खूप मोठी येणार। इतका हा प्रभावी उपाय आहे, इतकी प्रभावी सेवा आहे। आता बऱ्याच ताईंना काय होतं की प्रत्येकालाच असं नाही की स्वामी सेवा माहीत आहे। खूप जणांना स्वामी सेवा माहीत आहे, स्वामी सेवा ते करत असतात, पण अशा काही ताई दादा आहेत की त्यांना स्वामींचं काहीही माहीत नाही। स्वामी कोण आहेत, स्वामींची सेवा म्हणजे काय, कशी करावी हे काहीही माहीत नसतं। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे। तुम्ही जर या सर्व अडचणीत असाल, तुम्हाला जर या सर्व अडचणीला सामना करावा लागत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की आवर्जून करा। ती सेवा कोणती, बघा, आपले स्वामी महाराज कितीही मोठं संकट असो, श्री स्वामी समर्थ महाराज कितीही मोठे संकट असो, कितीही मोठ्या अडचणी असो, कितीही आपण मोठ्या संकटात अडकलेलं असो, त्यातून मार्ग निघतो, त्यातून आपल्याला बाहेर काढतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज। तर ते कसे काय, बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृताचं
तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे 11 गुरुवार करायचे आहेत. ही सेवा जर तुम्ही मनोभावेतून अंतःकरणातून जर ही सेवा केली तर या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतात आणि याची प्रचिती ही खूप मोठी येत असते. खूप मोठा अनुभव या सेवेचा येत असतो. तुम्ही जी काही अडचण आहे, जी काही तुमची इच्छा आहे, जी काही तुमचे संकट आहेत, त्या संकटांना अडचणींना सांगून जर तुम्ही हे 11 गुरुवार जर केले तर तुम्हाला याच्यातून मार्ग मिळतो. तुमची इच्छा पूर्ण होते. तुमच्या जीवनातील संकट नाहीसं होतं. तुमच्या जे जीवनात अडचणी आहेत, जे अडथळे आहेत ते नाहीसे होतात फक्त या स्वामींच्या 11 गुरुवारच्या सेवेने. तर ही 11 गुरुवारची सेवा कशी करायची, याचे अटी काय आहेत, नियम काय आहेत, हे कधीपासून सुरुवात करायची, त्याचं उद्यापन कसं करायचं, हे सर्व काही मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून तुमची थोडीसुद्धा माहिती याच्यातली चुकणार नाही. आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे कोणी खूप अडचणीत आहेत त्या ताई आणि दादांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा या अडचणीतून, या त्रासातून त्यांना मार्ग मिळेल, त्यांना थोडीशी मदत होईल आणि आपल्यालाही त्याचं थोडंफार पुण्य मिळेल. एवढंच. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे आता या सेवेसाठी, या सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जर गावात, शहरामध्ये केंद्र असेल, स्वामी महाराजांचं मठ असेल, केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्हाला नारळ, खडीसाखर आणि फूल घेऊन तुम्हाला केंद्रात जायचं आहे. आणि आता बघा, नारळ खडीसाखर घेऊन गेलं म्हणजे संकल्प केला असं नाही. तुम्हाला नारळ खडीसाखर आणि फूल घेऊन स्वामींच्या दरबारात जायचं आहे. स्वामींना विनंती करायची आहे की मी तुमचे 11 गुरुवार करत आहे. जी काही तुमची इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगा, आतुरतेने सांगा. स्वामी महाराजांपुढे रडा, स्वामी महाराजांना बोला, स्वामी महाराजांपुढे जे काही तुमचं मनातील आहे ते सर्व काही व्यक्त करा. स्वामी महाराजांपुढे मन मोकळं करून सर्व काही तुमची अडचणी स्वामी महाराजांना सांगा. आणि हे जे मी 11 गुरुवार करत आहे तर ते गुरुवार निर्विघ्नपणे स्वामी महाराज तुम्ही पूर्ण करून घ्या. याचं फळ मला द्या, याचा अनुभव मला द्या आणि मला या संकटातून बाहेर काढा, किंवा माझी ही इच्छा आहे ती माझी इच्छा पूर्ण करा, असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. बघा, एवढं जर तुम्ही केलं तर तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली म्हणून सांगाच. फक्त तुम्ही स्वामी महाराजांच्या दरबारात जरी जाऊन आलात तरी तुमची सेवा स्वामी महाराज स्वीकार करतात आणि तुमची अडचणी दूर करतातच. तर मग नारळ श्रीफळ ठेवून स्वामी महाराजांकडे विनंती करून स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन तुम्हाला घरी यायचे. नंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. ही सेवा तुम्ही गुरुवारपासूनच सुरुवात करायची आहे. गुरुवारपासूनच सुरू करा ही सेवा. आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायचं आहे, उजव्या हातात हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा. तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि तुम्ही हे गुरुवार कशासाठी करत आहात ते सर्व काही स्वामी महाराजांना सांगायचं. आणि ते हातातील ते जे काही फूल, अक्षदा सर्व काही आहेत ते तुम्हाला तामणात सोडून द्यायचं आहे. आणि ते पाणी तुळशीला सोडून कुठेही तुम्ही झाडाच्या बुडाला टाकून देऊ शकतात. बघा, संकल्प करण्याच्या बऱ्याच 2-3 पद्धती आहेत. तर तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा स्वामी महाराजांना सांगितलं तरीसुद्धा स्वामी महाराज ते स्वीकार करतात. त्याचबरोबर संकल्प झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता ही सर्व सेवा स्वामींचे 11 गुरुवार करण्यासाठी तुमच्याकडं स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असणं खूप गरजेचं आहे. हे सर्व असेल तरच तुम्हाला स्वामी महाराजांचे 11 गुरुवार करायला जमतात. बघा, मूर्ती नसेल तर फोटो तर अवश्यच असायला हवा. आता पूजा मांडणी कशी करायची आहे बघा, त्यासाठी तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे. त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला पाटा किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावर लाल कलरचा कपडा तुम्हाला अंथरायचा आहे. आणि तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो असेल तर फोटो छान असा गंगाजलने, गुलाबजलने छान असा स्वच्छ पुसून घ्या. त्याला अष्टगंध लावा. मूर्ती असेल तर छान दह्या दुधाने अभिषेक करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा म्हणून दह्या दुधाने अभिषेक करा. छान असं हिना अत्तर लावा, अष्टगंध लावा
आणि छान अशी फुलं अर्पण करा, फुलं ठेवा. आणि नंतर ही सर्व काही झाल्यानंतर आपल्याला एका वाटीत साखर ठेवायची आहे किंवा खडी साखर ठेवा. पाण्याचा पेला घ्यायचा आहे, त्याच्यावर झाकून पाणी ठेवायचं आहे स्वामी महाराज पुढे. शंख असेल तर शंख ठेवा, घंटी असेल तर तुम्ही घंटी ठेवायची तिथं. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुम्ही आवर्जून घ्या. केंद्रामध्ये सहज तुम्हाला पोथी मिळून जाते. स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणि माळ, माळ तुम्हाला ही घ्यायची आहे. एवढी सर्व काही तुम्हाला मांडणी करायची आहे. आणि मांडणी केल्यानंतर तुम्हाला ही मांडणी सर्व झाल्यानंतर मग तुम्ही स्वामींची तुम्ही चौरंगावर सर्वात आधी गणपतीची सुद्धा स्थापना करून घेऊ शकता. गणपती नसेल तर सुपारी घेऊन तुम्ही गणपतीची सुद्धा अभिषेक करून स्थापना करायची आहे. मग अशा पद्धतीने ही पूजा मांडणी झाल्यानंतर जो काही फळं आहेत, केळी, सफरचंद म्हणा, ते ठेवा. आणि नंतर मग तुम्हाला गुरुवारपासून तुम्हाला या 11 गुरुवारची सुरुवात करायची आहे. तर गुरुवारी तुम्ही उंबऱ्याला तुमच्या हळदीचं लेपन करा. छान असं तुम्ही गाईला नैवेद्य खाऊ घाला. तुळशीला तुम्ही कच्चं दूध अर्पण करा. असे बरेचशा सेवा तुम्ही गुरुवारी करू शकतात. त्याचबरोबर नंतर तुम्हाला सर्व काही पूजा सर्व काही झाल्यानंतर आसन खाली तुम्हाला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे. आसनावर बसायचं आहे. आणि मग सगळ्यात आधी तुम्हाला स्वामींचा 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, 11 वेळेस स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणा. श्री स्वामी समर्थ हा षटाक्षरी मंत्र 11 माळी करा. आणि नंतर मग तुम्हाला 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. बघा, तुम्ही जर हे 11 गुरुवारी जर हे 1 ते 21 अध्याय पठण केलं तर तुमचं 11 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होतं. 11 पारायणं तुमच्या हातून घडतात. यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत नाहीशा होतात, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. हा ग्रंथ फक्त ग्रंथ नसून खूप दिव्य, शक्तिशाली आणि प्रभावी ग्रंथ आहे. तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. तर मग तुम्हाला असं 11 गुरुवारी करायचं आहे. नंतर छान अशी तुम्हाला सेवा झाल्यानंतर तुम्हाला छान अशी आरती करायची आहे. सगळ्यात आधी गणपतीची करा, नंतर स्वामींची करा, नंतर दत्त महाराजांची, नंतर कुलदेवतेची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे, जो काही घरात सात्विक स्वयंपाक बनवलेला आहे, तो नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. गुरुवार आहे, गोडधोडसुद्धा काहीही बनवू शकतात तुम्ही. तो नैवेद्यसुद्धा स्वामी महाराजांना दाखवू शकतात. अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा तुम्ही स्वतःसुद्धा खाल्ला तरी पण खूप चांगला असणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व काही झाल्यानंतर मग तुम्हाला तुम्ही गुरुवारी उपवाससुद्धा धरू शकता. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारी उपवास करा आणि तो उपवास संध्याकाळी सोडा. बघा, संध्याकाळीच्या टायमिंगला गुरुवारी तुम्ही दिवसभर उपवास धरा, संध्याकाळी सोडू शकता. किंवा तुम्ही उपवास नाही जरी केला तरी पण चालतो. असं नाही की स्वामी महाराज आपल्याला म्हणत नाही की तुम्ही उपवासच करून माझी सेवा करा. तसं काही नसतं. शेवट श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो. तर ह्या सेवा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ही आरती केल्यानंतर तुम्हाला सायंकाळी संध्याकाळच्या वेळेससुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांच्या या 4 आरत्या करायच्या आहेत. काहीतरी गोड दाखवायचं आहे. गोड दूध साखर पण ठेवलं तरी पण चालतं किंवा खडी साखर साखरसरी ठेवली तरी पण चालतं. अशी तुम्हाला सेवा या दिवशी करायची आहे. आणि नंतर 11 गुरुवार करत्या वेळेस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. 11 गुरुवारची तुम्ही ही सेवा करणार आहात ना, तर मग 3 महिने 4 महिने 3-4 महिने लागू शकतात. मग यामधील तुमची मासिक पाळी जर आली तर तुमची 4 दिवस स्किप होत, 5 दिवस 4 दिवस स्किप होत असतात. तर मग तुम्हाला इतका टाईम या गुरुवार करायला लागत असतो. तर गुरुवार होऊचपर्यंत तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी पण चालतं, पण ब्रह्मचर्याचं पालन करण्याची अट काही नाही. पण तुम्ही ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर आता हे सर्व काही झालं तर आता सांगता कशी करायची, उद्यापन कसं करायचं 11 गुरुवारचं. बघा, तुमच्या यथाशक्तीनुसार, तुमच्या यथाभक्तीनुसार, तुमची जी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही
7 मुलं जीव घाला, 11 मुलं जीव घाला लहान, किंवा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही जोडपे जीव घालू शकतात, किंवा तुम्ही खीर करूनसुद्धा लहान मुलांना देऊ शकतात, किंवा हे काही शक्य नसेल तर तुम्ही केंद्रात मठात अन्नदानसुद्धा देऊ शकतात किंवा दक्षिणा स्वरूप देऊ शकतात. या जे काही तुम्हाला घडेल ती सेवा तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे असं नाहीच की तुम्ही उद्यापन मोठंच करा, असंच करा, तसंच करा, काही नाही. स्वामी महाराजांना फक्त तुमची भक्ती, तुमची फक्त सेवा स्वामी महाराजांना आवडत असते. नाही की तुम्ही हे जे काही करता, सजावट करतात, उद्यापन करतात, याशीची काही नसतं. आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार तुम्ही एकसुद्धा मूल जीव घातलं किंवा एकसुद्धा जोडपं जीव घातलं तरीसुद्धा चालतं. नाहीतर तुम्ही कुठेतरी मंदिरात, केंद्रात काहीतरी तुमच्या ह्याच्यानुसार, इच्छेनुसार काही दिलं तरीसुद्धा चालतं, किंवा दक्षिणासुद्धा तुम्ही दानपेटीत सुद्धा टाकू शकतात. आणि या कालावधीमध्ये तुम्हाला होईल तेवढं जास्त अन्नदान आणि दानधर्म तुम्हाला करायचा आहे. कोणी तुमच्या दारावर येऊ त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. जेवढं होईल तेवढं तुम्ही दान करा, धर्म करा, अन्नदान करा, कारण याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही. तर अशा या सेवा तुम्ही या कालावधीमध्ये आवर्जून करा. आणि बघा, ही जर सेवा तुम्ही जर आवर्जून केली तर हे जेवढे सर्व काही प्रश्न आहेत तुम्हाला पडलेली, तर ती सर्व प्रश्नावर मात करणारी ही एक सेवा खूप श्रेष्ठ आहे. तुम्हाला या सेवेने तुमच्या मनासारखी नोकरी मिळून जाईल, तुमच्या मुलाचं लग्न जमेल, तुमची पैशाची कमतरता जी भासत आहे ती नाहीशी होईल, तुमचं प्रत्येक कामात जे अपयश येत आहे तर ते तुमचं काम नक्की पूर्ण होईल, घरातील कटकटी, भांडणे, वादविवाद, नवरा बायकोतील भांडणे सर्व काही नाहीशी होईल आणि घरामध्ये प्रेमळ, आनंदमय वातावरण निर्माण होईल. खरंच ही खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. ज्या कोणी ताई, दादा अडचणी आहेत त्यांनी नक्की ही सेवा करा आणि या सेवेचा छान असा अनुभव घ्या. आणि या सेवेतून जो तुम्हाला अनुभव आला आहे तो नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर अशी होती आजची सेवा. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी